नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली. ठीक आहे. महाराष्ट्राची निर्मिती हे 29 डिसेंबर 1953 ला फजल अली या समितीपासून, या आयोगापासून महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात झाली. आजचा जो महाराष्ट्र आहे हा पूर्वीचा महाराष्ट्र तसा नव्हता. गुजरात, बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि निजामशाहीच्या अंडर असलेला मराठवाडा, ठीक आहे, आणि मध्य प्रदेशामध्ये असलेला विदर्भ, या सगळ्यांची भाषा व रचना होऊन महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. याची निर्मिती 29 डिसेंबर 53 ला फजल अली, जे पाक आयोग ज्याला म्हणतात, या पन्नीकर, हृदयनाथ कुंझरू आणि फजल अली ह्या तिघांची होती, यांना पाक आयोग म्हणून ओळखले जाते. या समितीने एक आपल्याला एक तत्वता मान्यता दिली 1955 साली, की एक राज्य एक भाषा या तत्वानुसार त्यांनी मान्यता दिली. त्यानुसार याची निर्मितीला सुरुवात झाली. बघा, संभाजीनगर, बीड, परभणी, उस्मानाबाद हे जे राज्य आहेत, 5 जिल्हे हे निजामशाहीच्या अंडर होते. आणि त्यावेळेस आक्रमक असलेली रजाकार हे हिंसावादी संघटना यांनी विलिनीकरणास विरोध केला. याच्या विरोधात सरदार पटेलांनी ऑपरेशन पोलो, ठीक आहे, ऑपरेशन पोलो याच्या अंतर्गत 13 सप्टेंबर 48 ला ऑपरेशन पोलो हा केला. त्यानुसार 17 सप्टेंबरला निजामशाहीतून यांना मराठवाड्याला आपण वेगळे केलं. आणि म्हणूनच आपण 17 सप्टेंबर हा दिवस मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा करतो. बरं, आणखी त्यावेळेस अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, भंडारा, नागपूर, वर्धा, विदर्भाची अशी 8 जिल्हे जे होते हे मध्य प्रदेशात होते. नागपूर करारानुसार या 8 जिल्हे, विदर्भाचे 8 जिल्हे आणि मराठवाड्याचे 5 जिल्हे, असे हे 13 जिल्हे बॉम्बे प्रेसिडेन्सी, गुजरात, म्हणजे एकूण 26 जिल्हे आणि गुजरात यांचा मिळून हा द्विभाषिक, मुंबई द्विभाषिक नावाच्या राज्याची निर्मिती झाली. आणि ही निर्मिती झाली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. हा होता महाराष्ट्राचा